मागील भागामध्ये आपण पाहिलं. आत्या असं काय झालेलं तेव्हा? दीक्षानं विचारलं. त्याचा जीव होता ग खूप. पण आत्या पुढे बोलणार तोच अनुराधाबाई खाली आल्या आणि त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं. आत्या तर गेल्या, पण दीक्षाच्या विचारांची चक्र जोरात फिरायला लागली. आता पुढे. आत्यांशी बोलल्यावर दीक्षा अजूनच विचारात पडली होती. ती त्यांनी दिलेला बॉक्स बघतच रूममध्ये आली. दक्ष ऑलरेडी बाल्कनीत काम करत बसला होता. संध्याकाळी रिसेप्शन असल्यामुळं आज आई आणि आत्याच्या सांगण्यावरून तो घरीच थांबला होता. दीक्षा रूममध्ये आली आणि बेडवर बसली. आत्या काहीतरी महत्त्वाचं सांगत होत्या, पण अगदी मोक्याच्या वेळेस आईंनी आवाज दिला. दक्षचा जीव होता? कशात? का कोणात? कोण होती ती व्यक्ती? त्याची एखादी गर्लफ्रेंड असेल का? किंवा बायको वगैरे? पण तसं असेल तर तिचा माझ्याशी काय संबंध? मग बहीण वगैरे? छे, दिव्या एकटीच आहे त्याची बहीण. मग अजून कोण? मित्र? काहीही असेल तरी या सगळ्याचा माझ्याशी संबंध येतोच कुठे? कसला बदला घेतोय हा मनुष्य? विचार करून दीक्षाचं डोकं दुखायला लागलं होतं. थिंकिंग अबाउट मी बायको? तिच्या अगदी कानाजवळून आवाज आला तशी दीक्षा एकदम दचकली. दक्ष तिच्या शेजारी कधी येऊन बसला तिला कळलंच नाही. एवढे वाईट दिवस नाही आलेत माझे की मी तुझा विचार करत बसेन. दीक्षा नाक मुरडत स्वतःची बाजू सावरत म्हणाली. तसा दक्ष हसायला लागला. काय झालं दात काढायला? दीक्षानं वैतागत विचारलं. लुक ॲट युअर फेस. जा आरशात बघ. सरळ सरळ लिहिलंय त्यावर माझा विचार करतेस म्हणून. दक्ष म्हणाला. एकदा सांगितलं ना, तुझा काही संबंध नाही. दीक्षा त्याच्या चिडवण्यानं चिडायला लागली होती. असा कसा संबंध नाही? आहे ना संबंध. इथून पुढे तुझ्या प्रत्येक गोष्टीशी माझा संबंध आहे बायको. विसरलीस का? आपलं लग्न झालंय. त्यामुळं तुझ्या आयुष्यात यापुढे जे काही चांगलं वाईट होईल ना, त्या सगळ्याशी माझाच संबंध असेल. दक्ष कुत्सितपणे म्हणाला. तशी दीक्षा सरळ त्याच्याजवळून उठली आणि वॉर्डरोबकडे चालत गेली. फारच लाड चाललेत नव्या सूनबाईंचे. तिच्या हातातल्या बॉक्सकडे पाहत दक्षने टोमणा मारला. घे घे, लाड करून घे. तुझा खरा चेहरा जेव्हा सगळ्यांसमोर येईल ना, तेव्हा बघतोच कोण आणि कसं लाड करतं तुझे. ओ, खरा चेहरा तर येईलच सगळ्यांसमोर, पण माझा नाही, तुझा. तोही मीच आणेन लवकरच. जस्ट वेट अँड वॉच मिस्टर डी. दीक्षा फनकारली. आवडला. आपल्याला तुझा कॉन्फिडन्स आवडला. काय आहे ना, समोरचा खेळाडू लेचापेचा असेल ना, तर खेळात मज्जा येत नाही. दक्ष हसला. ओ, बाय द वे, माझं नवीन नाव फारच आवडलंय हा बायको. फक्त काळजी घे हा, नाहीतर दुष्ट दक्षवरून डार्लिंग दक्ष व्हायचो मी. दक्षने डोळा मारला. हां, डार्लिंग. आणि तू? वाट बघ. दीक्षानं तोंड वाकडं केलं आणि ती रूम बाहेर निघून गेली. ती गेल्यावर मात्र दक्ष सिरियस झाला आणि त्यानं एक फोन फिरवला. ती पुराव्यांची पूर्ण फाईल उद्या ऑफिसमध्ये मला माझ्यासमोर पाहिजे आणि हे कोणालाच कळता कामा नये. त्याच्या माणसाशी बोलून दक्षने फोन ठेवला. दीक्षा रूममधून बाहेर निघाली. थोडं पुढे गेलीच होती की नितीन तिच्यासमोर येऊन उभा राहिला. हॅलो डिअर वहिनी. नितीन तिच्याकडे एकटक पाहत होता. याआधी तो असं पाहायचा तेव्हा दीक्षाला लाजायला व्हायचं, पण आत्ताची परिस्थिती वेगळी होती. तिच्या डोक्यात आधीच राग भरला होता. बाजूला हो, तिनं कोरडेपणानं सांगितलं. ओ, आता मी एवढा डोळ्यात खुपतोय का की माझ्याकडं पाहायचंही नाही तुला? वहिनी, आधी तर मला भेटायला तडफडत असायचीस. नितीन कुचकटपणे म्हणाला. तीच चूक झाली माझी. तुझ्यावर आणि त्या प्रियावर विश्वास ठेवला मी आणि तू त्याचाच फायदा उचललास ना. वाट सोड माझी. तुझ्याशी बोलण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आहे. दीक्षा संतापून म्हणाली. पण मला आहे ना अजूनही इंटरेस्ट तुझ्याशी बोलण्यातही आणि तुझ्यासोबत. नितीननं एक पाऊल पुढे टाकलं. नितीन. दक्षचा धारदार आवाज पॅसेजमध्ये घुमला आणि नितीन भानावर आला. नकळत तो बरंच काही बोलून गेला होता. दीक्षा संतापून त्याच्याकडे पाहत होती. दक्ष ताडताड पावलं टाकत त्यांच्याकडे आला. दीक्षा, खाली जा. नितीन, तू जरा रूममध्ये ये. दीक्षाकडे त्यानं एक कटाक्ष टाकला तशी ती खाली निघून गेली.
नितीन रूममध्ये आला तसा दक्षने रूमचा दरवाजा लावून घेतला. काय चाललं होतं? दक्षने नितीनवर नजर रोखली तसा तो गडबडला. काही नाही, बोलत होतो जनरल, नितीन कचरत म्हणाला. ओ, असं आहे का? मला वाटतंय तुला माझं त्या दिवशीचं बोलणं अजून कळालेलं दिसत नाहीये नितीन. एक गोष्ट लक्षात ठेव, तू या खेळातला फक्त एक मोहरा आहेस, जो मी प्लॅन्ट केला होता. त्या व्यतिरिक्त तुझा दीक्षाशी काही एक संबंध नाहीये. जेवढं सांगितलं जाईल तेवढंच करायचं. स्वतःचं नसलेलं डोकं जास्त चालवायचं नाही. परत जर तिच्या भोवती भिरभिरताना दिसलास ना, तर तू आहेस आणि मी आहे. शी इज दीक्षा, दक्ष कारखानीस नाव. सो रिस्पेक्ट हर. अदरवाईज मी विसरून जाईन तू माझा भाऊ आहेस ते. दक्षने जळजळीत आवाजात नितीनला सुनावलं. तशी त्यानं मान डोलावली. चल ये आता, दक्ष म्हणाला तसा तो रूम बाहेर पडला. साला, जास्तच उडतो हा. तुझ्या नाकावर टिच्चून दीक्षाला परत माझ्या जाळ्यात ओढतो की नाही बघच तू दक्ष. नितीन चेहऱ्यावर खुनशी हास्य ठेवून मनात विचार करत म्हणाला आणि खाली निघून गेला. दीक्षा खाली आली तेव्हा इशिका आणि तिची असिस्टंट हॉलमध्ये बसली होती. अरे, तुम्ही कधी आलात? चहा पाणी घेतलंत का? दीक्षा चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली. काहीही झालं तरी आता ती कारखानीसांची सून होती, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचं आदरातिथ्य करणं तिचं कर्तव्य होतं. हो मॅम, झालं सगळं. तुमचे ड्रेसेस आणले होते. आपण फायनल ट्रायल करूया, म्हणजे संध्याकाळी काही प्रॉब्लेम नको. मिस्टर कारखानीस असतील तर त्यांनाही बोलावता का? इशिका म्हणाली. हो. नाथा काका, जरा दक्षना बोलवता का? दीक्षानं त्यांच्या स्टाफला सांगितलं आणि ती इशिकासमोर बसली. प्लीज तुम्ही मला दीक्षा म्हणा, मॅम वगैरे फॉर्मॅलिटीज नकोत. ती हसून म्हणाली. ओके, मग तूही मला इशिकाच म्हण, इशिका हसत म्हणाली. निरोप मिळाल्यावर दक्ष खाली आला. दोघांच्या कपड्यांची फायनल ट्रायल झाली. फिटिंग वगैरे परफेक्ट झाल्यानं काहीच प्रॉब्लेम नव्हता. पेमेंट वगैरे क्लिअर झाल्यावर इशिका निघाली. दीक्षा तिला लंचसाठी आग्रह करत होती पण तिनं नाकारलं. दक्षने तिला आणि नीललाही संध्याकाळी यायचं इन्व्हिटेशन दिलं होतं. त्यांचा निरोप घेऊन इशिका निघून गेली. अरे वा, संध्याकाळची तयारी अगदी जोरात दिसतीये, आत्या आत येत म्हणाल्या. त्या आणि अनुराधाबाई सकाळीच नाश्ता आटोपून कामासाठी बाहेर गेल्या होत्या. बाकीचे पाहुणेही निवांत होते. नितीनची आई त्यांना दिलेल्या रूममधून बाहेर पडायला तयार नव्हती. दीक्षाला आत्यांशी बोलायचं होतं पण काही केला तिला चान्स मिळत नव्हता. त्यांना कसं गाठायचं याचा विचार करतच ती रूममध्ये परतली. चेंज करण्यासाठी तिनं वॉर्डरोब उघडला आणि तिला अचानक त्या बुकची आठवण आली. ओ येस, हे कसं विसरले मी. तिनं रूमवर नजर टाकली. दक्षचा पत्ता नव्हता. तिनं कपड्यांखालून बुक बाहेर काढलं आणि त्यातला फोटो काढून तो निहाळू लागली. हे आई बाबा दिसतायत. ही तर दिव्या आहे आणि हा दक्षच वाटतोय. आता मात्र तिचं लक्ष त्या फोटोतल्या अजून एका छोट्या मुलावर गेलं, जो दक्षपेक्षा 2-3 वर्षांनी मोठा असावा जेमतेम. दीक्षा त्याच्याकडे पाहत होती. हा कोण आहे? दक्षचा मित्र आहे का कोणी? दीक्षानं फोटो उलटापालटा करून पाहिला पण त्यावर काहीच माहिती नव्हती. आत्यांना या फोटोबद्दल विचारायला हवं. दीक्षा विचार करत होती की दाराचा आवाज झाला आणि तिनं पटकन फोटो बुकमध्ये ठेवून ते बुक लपवलं. आज ना छोडूंगा तुझे दम दमादम, दक्ष गुणगणत आत आला आणि दीक्षानं खुन्नस देत त्याच्याकडे पाहिलं. व्हॉट? आता गायचं पण नाही का मी? दक्ष हलकं हसत म्हणाला. तू गा, नाहीतर गाढवासारखा रेकत बस. मला काय करायचंय? दीक्षा चिडून म्हणाली. दक्षला तिचं हसूच आलं. बायको, संध्याकाळी जरा छान तयार हो हा. दक्ष कारखानीसला शोभली पाहिजेस ना तू, नाहीतर लोक काय म्हणतील दक्षने कोण कुठली पोरगी पकडून आणलीये. दक्ष हसत म्हणाला. तू तुझं बघ, नाहीतर असं व्हायचं येणारे म्हणायचे, हे काय, या बंदरला ही हूर कशी मिळाली? दीक्षानं तोंड वेंगाडलं. हूर? आणि तू? दक्ष हसायला लागला. दीक्षा चिडून बाथरूममध्ये निघून गेली. संध्याकाळ झाली होती. मेकअप आर्टिस्ट दीक्षाला तयार करायला आली होती. दक्षही दुसऱ्या रूममध्ये जाऊन रेडी होत होता. बाकी सगळी पाहुणे मंडळी तयार होऊन वेन्यूकडे निघाली होती. अनुराधा आणि आत्या दीक्षासोबत जाणार होत्या. कार्तिक पुढे जाऊन अरेंजमेंट्स पाहत होता.
बाकी सगळी मंडळी डायरेक्टली व्हेन्यूवरच पोहोचणार होती. बिझनेस क्षेत्रातले मान्यवरही आमंत्रित होते. दीक्षा आणि दक्षने मराठमोळा पेहराव सिलेक्ट केल्यामुळं डेकोरेशनही तशाच पद्धतीचं होतं. दीक्षानं रेडी झाल्यावर आरशात पाहिलं आणि पाहतच राहिली. किती सुंदर दिसत होती ती. चिंतामणी कलरची डिझायनर नऊवारी, गळ्यात ठुशी, तन्मणी आणि मंगळसूत्र, केसांचा खोपा, त्यावर लावलेली सोन्याची फुलं, हातभर चुडा, त्यात सोन्याच्या पाटल्या बांगड्या, नाकात नथ, अस्सल मराठी सौंदर्य होतं ते. कदाचित दीक्षाचं तिच्या मनाप्रमाणे लग्न झालं असतं तर हा साज शृंगार पाहून ती हरकून गेली असती. पण तिच्यासमोर होता तिचा कट्टर दुश्मन, ज्यानं तिला त्याच्या जाळ्यात फसवून तिच्याशी लग्न केलं होतं. तिच्यासाठी तर हा ट्रॅपच होता, लग्नाचं जाळं. दक्ष रेडी होऊन त्याचा फोन आणि वॉलेट घेण्यासाठी म्हणून त्याच्या रूममध्ये आला आणि दीक्षावर त्याची नजर गेली. त्याची पावलं दारातच थांबली आणि डोळे विस्फारले. तिचं सौंदर्य तो काही क्षण भान हरपून पाहत राहिला. तोही काही कमी राजबिंडा दिसत नव्हता. पण दीक्षाने मात्र त्याच्याकडे पाहून नाक मुरडलं. त्याला आलेलं पाहून बाकी सगळे बाहेर गेले. काय मिस्टर डीडी, बोलती बंद झाली वाटतं. कोणीतरी फार शहाणपणा करत होतं दुपारी. आता बोला ना, म्हणे मला शोभायला पाहिजेस तू. दीक्षानं त्याला आरशातून वाकुल्या दाखवल्या. नॉट बॅड. दक्ष तिच्यावर कटाक्ष टाकत थंडपणे म्हणाला. नॉट बॅड म्हणे. सजवलेलं माकड कुठलं. दीक्षा पुटपुटली. मला दुष्णं लावून झाली असतील तर चला, खाली आई आणि आत्या वाट पाहतायत. दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला आणि दोघे खाली निघून आले. आई आणि आत्या तर दोघांकडे पाहतच राहिल्या. आत्यांनी लगेच पुढे होऊन दोघांवरून कडाकडा बोटं मोडली. वेन्यूवर पोहोचल्यानंतर दक्षने खाली उतरून दीक्षाला हात दिला. तिनंही मनाविरुद्ध त्याच्या हातात हात देत त्याचा हात कचकन दाबला आणि चेहऱ्यावर हास्य ठेवत ती खाली उतरली. बाहेर मीडियाची गर्दी जमली होती. दक्षने मुद्दाम दीक्षाच्या कमरेवर चिमटे काढत मीडियासाठी पोज दिली. तशी ती कसनुसं हसली. कार्तिक दोघांना आत घेऊन गेला. जमलेले लोक दोघांना पाहून उभे राहिले. त्यांची जोडी कमाल दिसत होती. बरेचसे तरुण दक्षवर जळत होते. त्यातलाच एक नितीनही होता. एका बाजूला उभा राहून तोच चरफडत होता. नितीन, कशी दिसतीये मी? प्रिया त्याच्या बाजूला येत म्हणाली. त्यानं मान डोलावली. म्हणजे? प्रियाने जरा चिडून विचारलं. चांगली दिसतीयस, नितीन वरवर हसत म्हणाला. नितीन, ही जी काही तुझी नाटकं चालली आहेत ना, ती थांबव, नाहीतर दादांना सांगून तुझा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल मला. ती तिकडे उभी आहे ना, ती दादांची बायको आहे, तुझी गर्लफ्रेंड नाही, जे तू डोळे फाडफाडून तिच्याकडे बघत आहेस. एक लक्षात ठेव नितीन, मी जर तुझं सत्य लपवून तुला साथ देऊ शकते तर प्रसंगी तुझं सत्य दीक्षाला सांगून तुझी वाटही लावू शकते. तेव्हा माझ्याशी इथून पुढे नीट वागायचं. प्रिया हळू पण धारदार आवाजात म्हणाली आणि तिथून निघून गेली. सालक काय नशीब आहे, जिच्यासोबत ऐश करायची स्वप्न पाहतोय ती तिकडं स्टेजवर हसून फोटो सेशन करतीये आणि एक ही ब्यात सतत गळी पडलेली असते. कसा पिच्छा सोडवायचा हिच्यापासून? नितीन स्वतःशीच विचार करत म्हणाला. रिसेप्शनला सुरुवात झाली. पाहुणे मंडळी एक एक करून दक्ष दीक्षाला स्टेजवर भेटायला येत होती आणि दोघे जण नकली हसू घेऊन त्यांच्याशी बोलत होते. दीक्षाची नजर भिरभिरत होती तिच्या फॅमिलीला शोधत, पण आजही त्यांच्यापैकी कोणीही तिकडे हजर नव्हतं. एक क्षण तिचे डोळे पाणावले. इतकी का ती परकी होती त्यांच्यासाठी आता? या विचारानं तिच्या चेहऱ्यावर उदासी पसरली. ते बरोबर दक्षने टिपलं. हस जरा बायको. काय आहे, मला मीडियाला नवा मसाला नाही द्यायचा आहे, सो नवा तमाशा नकोय. तिच्या कमरेत हात घालून दक्षने तिला जवळ ओढलं आणि कॅमेऱ्यात पाहून स्माईल दिली. तमाशाच तर केलायस तू, माझ्या भावनांचा आणि माझ्या आयुष्याचा, पण नाही तुला या तमाशात नाचवलं ना तर नाव नाही दीक्षा म्हणून. दीक्षा त्याच्याकडे प्रेमानं पाहत हळू आवाजात खुसफुसली आणि दोघांनी एकमेकांकडे पाहून तिरकस स्माईल केली. आता फॅमिली फोटोजची बारी होती. दीक्षा आणि दक्ष त्यांच्या फॅमिली मेंबर्ससोबत फोटोज काढून घेत होते. दिव्या आणि तिच्या मैत्रिणींनी दोघांसोबत वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटोज आणि सेल्फीज काढून घेतले आणि दिव्यानं लगेच स्टोरी टाकलीसुद्धा. नितीन, त्याची आई आणि प्रिया स्टेजवर आले. नितीन आणि प्रियानं दोघांचं अभिनंदन केलं.
दक्ष तर हसला, पण दीक्षा निर्विकार चेहऱ्यानं दोघांकडे पाहत होती. फोटोग्राफरनं सांगताच नितीन मुद्दाम दीक्षाच्या बाजूला जाऊन उभा राहिला. प्रियाला त्याच्या अशा वागण्याचा रागच येत होता, पण एवढ्या लोकांसमोर तिनं शांत राहणं पसंत केलं. दीक्षा नितीनच्या अशा खेटून उभं राहण्यामुळं अवघडली होती. त्यात फोटोसाठी पोज देताना तिला नितीनचा हात तिच्या पाठीवर जाणवला आणि ती बावरली. त्याचं बोट हळूहळू तिच्या कमरेवर सरकत होतं आणि दीक्षा अजूनच अनकम्फर्टेबल होत होती. पण अचानक त्याच्या हाताचा स्पर्श जाणवेनासा झाला, तसं तिनं नितीनकडे तिरकी नजर टाकली आणि त्याच्या चेहऱ्यावर चांगलीच वेदना दिसली तिला. दीक्षाला आश्चर्य वाटलं, पण तिला हे माहीत नव्हतं की तिच्या दुष्ट नवऱ्यानं नितीनचा हात मागच्या मागे असा काही पिरगाळला होता की त्याचं मनगट नक्कीच फ्रॅक्चर झालं होतं. फोटोग्राफरनं ओके केल्यावर दक्षने नितीनचा हात जोरात झटकला. तसा तो झपाझप पावलं टाकत खाली निघून गेला. सगळ्यांना भेटून झालं तसे दक्ष दीक्षा डिनरसाठी आले. त्यांच्यासाठी सगळे थांबले होते. दिव्या आणि बाकी सगळ्या कझिन्सना मस्ती करायचा मूड आला होता. दिव्यानं दक्षच्या रसमलाईच्या वाटीत मीठ घालून ठेवलं होतं आणि दीक्षाच्या वाटीत डबल साखर. पण तिला तसं करताना नेमकं दीक्षानं पाहिलं आणि ती गालातल्या गालात हसली. जेवायला बसल्यावर कोणाचं लक्ष नाही बघून दीक्षानं मोठ्या चलाखीनं स्वीट्स एक्सचेंज केली. चला चला, एकमेकांना भरवा दादा वहिनी, दिव्या आणि बाकी कझिन्सनी डिमांड केली. दक्ष, नाव घे रे एक झक्कासपैकी, आत्यांनी आग्रह केला. तसा दक्षचा नाईलाज झाला. दीक्षा माझी राणी आणि मी तिचा राजा, दोघे मिळून संसाराचा वाजवू बँड-बाजा. त्यानं घेतलेलं नाव सगळ्यांना खूपच फनी वाटलं आणि त्यांनी जोरजोरात हसायला सुरुवात केली. पण त्यातला खरा अर्थ मात्र फक्त दीक्षाच्या लक्षात आला होता. तिनं रागानं दक्षकडे पाहिलं तर तो हसत होता. त्यानं तिला रसमलाई भरवली. त्या गोडमिट्ट रसमलाईनं दीक्षाचं तोंड वाकडं झालं होतं, पण तिनं हसून कसाबसा तो घास गिळला. सुनबाई, आता तुझी टर्न, आत्या म्हणाल्या. सर्वांच्या उपस्थितीत झाला आजचा सोहळा खास. दक्षला भरवते गोड गोड रसमलाईचा घास. दीक्षानं हसू दाबत मोठा चमचा घेऊन रसमलाईचा मोठा घास दक्षला भरवला आणि झालं. तो घास तोंडात घेताच दक्षला सगळं फिरतंय असं भासवायला लागला. त्या एकाच घासात इतकं मीठ होतं की सकाळपासून खाल्लेलं सगळं ढवळून वर येतंय की काय असं त्याला वाटायला लागलं. दीक्षा त्याच्याकडे पाहून मिश्किल हसत होती. त्याच्या कपाळावर घाम जमा व्हायला लागला होता. शेवटी आलोच म्हणून तो तिथून बाथरूममध्ये सटकला आणि सगळे पाठीमागे हसायला लागले. दीक्षानं तो गेला त्या दिशेला पाहत एक तिरकस स्माईल केली. काय होणार होतं यांच्या आयुष्यात पुढे? दीक्षाला मिळणार होती का तिच्या प्रश्नांची उत्तरं, की हा डाव दुष्ट दक्ष जिंकणार होता? हे तर येणारा काळच सांगणार होता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.